संतांचिया माथा चरणावरी, श्री संतांचिया माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. डौरली हे काया कृपेच्या ओरसे, नवे अनारिशे उद्धरलो. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. तुका म्हणे मज न घडता सेवा, तुका म्हणे मज न घडता सेवा. पूर्व पुण्य ठेवा ओढवला, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. हे चरणा संतांची या, बाबाजी सद्गुरुदास काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्ताशी आपुलिया. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा. सोपान देवा मुक्ताबाई, नमो त्रिभुवन पावनी. आद्य त्रय जननी देवाची, धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ति, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. विश्वाभासं हृदयपटले गोचरं यस्य नित्यं, ब्रह्मानन्दे सतत निरतस्तत्परो ज्ञानदाने. विख्यातो यः सुगमकथने ज्ञानदेवस्य वाक्यं, शान्तारामं परमसदयं सद्गुरुं तं भजेऽहं. मस्तके पायावरी वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. प्रस्तुत कीर्तन सेवेकरता घेतलेला हा अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरायांचा सोन महाराज या अभंगामधून. महाराजांना विचारलं, महाराज तुम्हाला काय आवडतं?
महाराज सांगतात, मला माझ्या प्राणापेक्षाही संत आवडतात. आणि अशा प्राणापेक्षाही आवडत्या संतांचं दर्शन झालं, भेट झाली. महाराज त्यांच्या चरणावर विनम्रतापूर्वक नतमस्तक होतात. संतांच्याबद्दल कृतज्ञ भाव व्यक्त करून आपल्या जीवनामध्ये झालेला लाभ आणि तो लाभ जसा त्या लाभाचा योग झाला तसा त्या लाभाचा क्षेमही व्हावा अशी महाराज प्रार्थना करतात. आज आपल्या या कुष्ठा परमपावनभूमीमध्ये यापूर्वी ज्या थोर अशा संत महात्म्यांचे चरणरज लागले लाभले, ज्या अनेक महापुरुषांचं वास्तव्य आपल्या भूमीमध्ये झालं, त्या अनेक थोर अशा सत्पुरुषांच्या पैकी किंवा अनेक महापुरुषांचा जो समागम आपल्या सर्व भावी भक्तांना प्राप्त झाला, त्या आपल्या सर्वांचे परमार्थ पथाचे मार्गदर्शक, दीपस्तंभ, वैकुंठवासी सद्गुरुदेव रामभाऊ महाराज आळंदीकर. खरं तर त्यांचं हे गाव हे नाही आहे, दुसरीकडे आहे, पण या भूमीमध्ये अनेक वेळा विश्रांती करता येत असत. आपल्या सप्ताहाचं मार्गदर्शन त्यांनी केलं. सप्ताहाचं मार्गदर्शन म्हणजेच आपल्या सर्वांना परमार्थ पथाचं मार्गदर्शन हे त्यांनी केलं. खूप त्यांचा सहवास लाभला. शेवटी आपल्या श्रद्धेमुळं म्हणा किंवा आपल्यावर त्यांचं असणारं प्रेम, त्यांचा देहांतसुद्धा याच भूमीमध्ये व्हावा. नंतर काय का होईना, पण अगोदर देहांत या ठिकाणी झाला. आमचे वैकुंठवासी गुरुदेव विठ्ठल बाबा बोले नेहमी म्हणायचे, अंतेवाशी असे त्यांचे शब्द असायचे. जे महापुरुष असतात त्यांची सेवा जे महापुरुष करतात, मग त्यांच्या वाट्याला असं भाग्य येतं की त्या महापुरुषाच्या अंतकाळच्या वेळेला जे जवळ असतात त्यांना अंतेवाशी म्हणजे शेवटचा सहवास ज्यांना लाभला. तसा आपली ही कुष्ठाभूमी म्हणजे सद्गुरू संत आपण ज्यांना म्हणतो त्यांच्या आपण सर्व अनुयायी अंतेवाशी बनलो. हे आपलं भाग्य आहे, ते आपल्याला वाट्याला हे भाग्य देऊन गेले. महापुरुषांच्यामुळेच आज अवघ्या वारकरी संप्रदायाचे गुरुवर्य मार्गदर्शक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, परमपूजनीय गुरुवर्य शांतीब्रह्म मोरत्यो बाबा कुरेकर बाबा, वैकुंठवासी गुरुवर्य गाथामूर्ती रामचंद्र बाबा बोधे, आचार्य जितेंद्रनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज इंगळे, केशवनाथ महाराज आदी करून या महापुरुषांचं या ठिकाणी येणं घडलं. तसं यायचं म्हटलं तर अवघडच आहे, येणं अवघडच आहे. पण अशा दुरापस्त दूरवरच्या या देशामध्ये असे हे महापुरुष या भूमीमध्ये जेव्हा आले, अर्थात बाबांचं असणारं प्रेम, बाबांचा असणारा महिमा आणि ते जाणून हे सर्व महापुरुष, आणखीन काही महापुरुष या भूमीमध्ये आले. मी जेव्हा पत्रिका पाहिली आणि हादरलोच. या ठिकाणी परमपूजनीय गुरुवर्य चंद्रशेखर महाराज येणार आणि कथा करणार, विशेष आहे. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण वैराग्यमूर्ती म्हणून ज्यांची ख्याती आहे प्रभाकर नाना जोलकर, आज त्यांची प्रवचन सेवा झाली, त्यांची प्रवचनमाला आहे. आणखीन विशेषत्वाने या सर्व महापुरुषांच्याच ओळीमध्ये ज्यांचा बसण्याचा मान आहे तसं जीवन आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य
आमचे एकनाथ बाबा कोष्टी. जसं नाथ महाराज म्हटलं की शांती ब्रह्म, बाबांचंही नाव एकनाथ आहे आणि त्याच पद्धतीने त्यांचं जीवन, त्यांचा स्वभाव आणि आज आहे असं काही नाही. माझा आणि त्यांचा परिचय, ओळख नाना जवळजवळ 81 आदरणीय महाराज वारकरी संप्रदायामध्ये दिव्य अलौकिक असं रत्न वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार यांच्याकडे अभ्यासाकरता जेव्हा होते नाशिकला, वडिलांच्या बरोबर त्या ठिकाणी जेव्हा जाणं घडलं, मला तर संप्रदायामध्ये सर्वात अगोदरचा परिचय म्हणजे कोष्टी बाबांचा आहे. आज कोष्टी बाबा आहेत म्हणजे या ठिकाणी जिवंत ज्ञानेश्वरी. आपल्या गावामध्ये कोष्टी बाबांच्या माध्यमातून जिवंत ज्ञानेश्वरी म्हणतोय. ते नुसतं ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ चालवत नाहीत, तर आपण त्यांचं वाचन ऐकतोय की ऐकतच राहावं. जिवंत मृदंग, ज्वलंत मृदंग, अनेक मृदंगवादक संप्रदायाला ज्यांनी प्रदान केले असं एक प्रासादिक व्यक्तिमत्व या ठिकाणी एकनाथ बाबा कोष्टी आहेत, नाना आहेत. आणि टाळकरी म्हणून बहुतेकातली निम्मे तरी महाराज मंडळी आहेत, अर्धे महाराजच आहेत. एक महाराज कीर्तनाला त्या ठिकाणी प्राप्त होणं हेच अवघड झालेलं आहे. एवढी महाराजांची संख्या वाढली तरीसुद्धा एक महाराज कीर्तनाकरता मिळणं, आणखीन काही भजनाच्या साथीकरता संगतीकरता प्राप्त होणं मोठं अवघड आहे. महाराज आहेत ते भजन करत नाहीत, म्हणजे याच्यामुळं अवघड म्हटलं. तशी महाराजांची संख्या भरपूर आहे, पण महाराज म्हटलं तर मग टाळ घेणे नाही, भजन करणे नाही, हरिपाठाकडे, अण्णांच्या भाषेमध्ये थोडंसं बोलायचं म्हटलं तर हरिपाठाकडे पाठच, काकड्याच्या वेळेला तर वाकडेच. त्याच्यामुळं दुरापस्ता आहे. पण सर्व आमचे गुरुबंधू महाराज म्हणले आहेत, सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेतील हे सर्व महापुरुष, सर्वांना प्रणाम करतो. आणि आपण सर्व भाग्यशाली श्रोते मंडळी की आपण रामभाऊ महाराजांच्या या दिव्य अशा संगतीमधून आणि आपण परमार्थ पथिक. खरं तर आळंदी, पंढरपूर, देहू अशा क्षेत्रापासून आपलं हे गाव, कारण हे जे स्थान आहेत ते वारकरी संप्रदायाचे केंद्रबिंदू आहेत. संप्रदायाचा विस्तार आहे. अगदी कर्नाटक, इकडे MP, गुजरात, सर्व दूरपर्यंत संप्रदाय गेलेला आहे. पण त्या संप्रदायाचा केंद्रबिंदू म्हणजे पंढरपूर, आळंदी, देहू, पैठण. त्या मानाने आपला हा परिसर म्हटला तर खूप अंतर आहे, खूप दूरचं अंतर आहे. पण मला वाटतंय आता आम्ही मंडळी फिरतोच, एवढ्या दूरचं अंतर असूनही त्या ठिकाणी जसं काय आज आळंदीमध्येच आहे, पंढरपूरमध्येच आहे असं या ठिकाणी परमार्थाचं वैभव दिसतंय. तरी पहिलाच दिवस, प्रथम दिवशीच एवढं परमार्थाचं वैभव, शिस्त हे सर्व पाहिल्याच्या नंतर एक मनाला असं भावतं की ज्ञानोबा तुकोबारायांची काय परंपरा आहे, काय पुण्याई आहे, काय उज्ज्वलता आहे की एवढ्या दूरपर्यंत ज्ञानोबा तुकोबारायांचा हा संप्रदाय त्या ठिकाणी पोचला. आमची सर्व महाराज मंडळी अहोरात्र काबड कष्ट करून मोठ्या प्रयत्नाने हा वारकरी संप्रदाय सर्व दूरपर्यंत पोचवून तो जिवंत त्या ठिकाणी ठेवून सर्व लोकांना संप्रदायाच्या माध्यमातून सत्पथगामी करण्याचं महान कार्य आमची सर्व या परिसरातील महाराज मंडळी हे करतात. त्या सर्वांना या निमित्ताने प्रणाम करतो, दंडवत करतो आणि अभंग त्या आशयाचा घेतलेला आहे. साष्टांग हे करी दंडवत. आता तुकोबाराय जर संतांच्या समोर नतमस्तक होतात तर आपण कोण आहोत? आपण सुद्धा पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता मी या न्यायाने. आज प्रथमच दिवस आहे,
एका महापुरुषाची पुण्यतिथी आहे. त्या पुण्यतिथी उत्सवाचा प्रारंभाचा दिवस आहे आणि म्हणून त्यांनाच त्या ठिकाणी नमन करावं, नमस्कार करावा. आणि आपल्या संप्रदायाची पद्धत आहे की ज्ञानोबराय तुकोबरायांचे संतांचे अभंग घेऊनच आपण या सर्व क्रिया करायच्या असतात. या भूमिकेतून मी जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबरायांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. जगद्गुरू तुकोबराय हे संत आहेत. ज्यांना दैवी पुरुष म्हणतात. सत्पुरुष, दैवी पुरुष, दैवी संपत्तीने युक्त किंवा दैवी संपत्तीचे जे 26 गुण 16व्या अध्यायामध्ये सांगितले तसं तर प्रत्येक अध्यायामध्येच दैवी संपत्तीच्या लक्षणाने युक्त महापुरुषांचं वर्णन वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. कुठे गुणातीत पुरुष, कुठे ज्ञानी पुरुष, कुठे भक्त, असं वेगवेगळ्या पद्धतीने त्याला म्हटलेलं आहे. पुढं स्थितप्रज्ञ, हे सर्व एकाच महापुरुषांच्या ठिकाणी असणारा गुणाचा समुच्चय, पण वेगवेगळे नाव देऊन थोडं थोडं लक्षणामध्ये भेद करून त्याचं वर्णन केलेलं आहे. अशा काही अनेक गुणांच्या पैकी ज्यांना आपण संत म्हणतो, ज्ञानोबराय तुकोबराय जे संत आहेत, त्या संतांच्याकडे हे तर गुण आहेतच आहेत, पर या सर्व गुणांना त्या ठिकाणी साजेसा अलंकार म्हणजे नम्रता, विनय. ज्ञानोबराय अशा महापुरुषांचं वर्णन करत असताना तयाची विनय हेच संपत्ती, ही संपत्ती म्हणत नाहीत. महापुरुषांच्या जीवनामध्ये विनम्रता हीच प्रमुख अशी संपत्ती आहे. हेच त्यांचं काय आहे, जीवनाचं वैभव आहे. आणि मग जगद्गुरू तुकोबराय नुसती भाषणामध्ये व्याख्यान देण्याच्या पुरती त्यांची नम्रता नाही आहे, तर पदोपदी महाराजांच्या ठिकाणी ती विनम्रता, आपण जर गाथेचं वाचन केलं, पदोपदी ती विनम्रता आपणाला दिसते. मग कधी कधी देवाच्या संबंधाने असेल, कधी कधी संतांच्या संबंधाने असेल. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचली, मी सांगितलं की समोर कोष्टीबाबांच्या रूपाने जिवंत ज्ञानेश्वरी आहे. महाराज ज्ञानोबरायसारखा अलौकिक दिव्य असा महात्मा महापुरुष, पण संतांची मूर्ती समोर आली, संतांची आठवण झाली, संतांचं ध्यान झालं, किंवा आता त्यांनी दुसरं कार्य तरी काय केलंय, पण ज्ञानेश्वरीचं लिखाण जे विवेचन करायचंय आणि त्याला प्रारंभ करत असताना खरं तर ज्ञानाचे ईश्वर असणारे ज्ञानोबरायांचं वर्णन पांडुरंग परमात्म्याने असं केलेलं आहे, ऐके ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. प्रत्यक्ष भगवान परमात्म्याने ज्ञानोबरांना असं म्हणावं की तू तव ज्ञानाचीच मूर्ती. प्रत्यक्ष ज्ञानाची ईश्वर असून सुद्धा जराही अहंकाराचा लवलेश नाही. मग ज्ञानोबरांच्या ठिकाणी किती विनम्रता, किती विनम्रता. आणि मग जे संत समोर बसलेले आहेत त्यांचं त्या ठिकाणी प्रणाम दर्शन ते तर आहेच आहे, पण ज्ञानोबरांच्या अंतःकरणामध्ये त्यांच्या ठिकाणी असणारा जो भाव, त्याच्यामध्ये जी विनम्रता. महाराज संतांची मूर्ती समोर दिसली की पदाची कोर न संडी अशी प्रतिज्ञा करून ज्ञानेश्वरीची रचना करणारे ज्ञानोबराय, पण पद सोडून मग काय करतात, संतांचं वर्णन करतात, संतांची स्तुती करतात, संतांच्या समोर विनम्र होतात. खरं तर ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णी येली गीतेची टीका, तैशी गीतेची पदे पाहात पाहात असं म्हटलेलं आहे. पदाची कोर संडी, जे पद आहे त्यानुसार ज्ञानोबराय सांगतात मी काय करतो, विवेचन करतोय. आणि मग जेव्हा सद्गुरूंचं नमन करतात, गीतेमध्ये कुठे नमन आहे, जेव्हा संतांचं नमन करतात, 13 अध्याय जे आहेत त्याच्यामध्ये प्रारंभी नमन करतात, त्याच्यामधलं बहुतांशी नमन हे सद्गुरूंच्या संबंधाने आहे.
सद्गुरूंच्या संबंधाने आहे, श्रीगुरूंच्या संबंध म्हणजे संतांच्या संबंधाने आहे. आणि मग जेव्हा एकदा ज्ञानोबा संतांचं वर्णन, संतांची स्तुती करायला लागले की ज्ञानोबा थांबतच नाहीत. आणि मग निवृत्तीनाथांनी त्यांना थांबवावं. थांबा, तुम्ही काय करताय? अभंग घेतलंय ना कीर्तना करता, कीर्तनाला अभंग घेतलंय ना, मग तो अभंग सोडवायचा का सोडायचा? तुम्ही कीर्तनाला अभंग घेतलाय ना, मग जेवढा वेळ आहे तेवढे त्या ठिकाणी जे पद आहे, जे चरण आहेत, पूर्वार्ध आहे, उत्तरार्ध आहे, हे सर्व काय करायचं? त्याचं विवेचन करायचं आहे. तुमचं कार्य काय, तुमची जबाबदारी काय आहे? त्या ठिकाणी गीतेचं पद पाहत पाहत तुम्हाला विवेचन करायचं आहे ना. मग तुम्ही बाकीचं काय बोलता? तू संत स्तवनी रतशी तरी कथेची शे न करीशी. हे निवृत्तीनाथ बोलतात ज्ञानोबारांना. एकदा संतांची स्तुती सुरुवात झाली की मग एकदा गोष्टी सांगायची सुरुवात झाली किंवा वात्रट बोलायची सुरुवात झाली की मग कथेची शे न करीशी. बाबा आता ज्ञानोबा आहे गीतेचं पद सोडून संतांची स्तुती करतात, तर निवृत्तीनाथ त्यांना थांबवतात. तुम्ही गीतेवर विवेचन करताय, ती जबाबदारी घेतलेली आहे, थांबा आणि त्या पदाप्रमाणे बोला. मला वाटतंय सध्या कोणीतरी असे निवृत्तीनाथ पाहिजेत कीर्तनामध्ये. थांबा. जो अभंग घेतलाय ना त्याच अनुषंगाने काय करा, बोला, जाऊ द्या. त्या ठिकाणी तू संत स्तवनी रतशी तरी कथेची शे न करीशी. ज्ञानोबरायांचा आवडता विषय संतांची स्तुती, संतांचं वर्णन, त्यांना नमस्कार करणं. जगद्गुरु तुकोबराय संत महात्मे भेटले की महाराजांचं त्या ठिकाणी काय प्रेम उचंबळून येते, काय त्या ठिकाणी त्या प्रेमाचा एवढा अतिरेक होतो, एवढा अतिरेक होतो. आणि महाराज देहभान विवर्जित होऊन मग त्या संत भेटीचं वर्णन करतात. हरी पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, सन्मुख तो कैसा, सन्मुख तो कैसा. संत चरण पावलो आजी पिटले माझे भोरी, आजी पिटले माझे भोरी, आजी पिटले माझे भोरी, आजी पिटले माझे भोरी. आजी पिटले माझे भोरी, आजी पिटले माझे भोरी, आजी पिटले माझे भोरी, आजी पिटले माझे भोरी. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, फळले बहुता दिवसा, फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, उदयाचा ठसा, उदयाचा ठसा. झालो सम्मुख तो कैसा, झालो सम्मुख तो कैसा, सन्मुख तो कैसा, सन्मुख तो कैसा. संत चरण पावलो
त्या ठिकाणी महाराजांचं मन एवढं उच्चंबळून येत आहे. आणि मग त्या संत भेटीचं वर्णन करतात, जीवनामध्ये त्याचा काय लाभ झाला असं संतांच्या संबंधाने महाराज बोलतात. माशे संत महापुरुष त्या ठिकाणी भेटले. मी सुरुवातीला वाक्य वापरलं की महाराजांना विचारलं, महाराज तुम्हाला काय आवडतं? महाराज सांगतात हरिदास आवडतात, संत आवडतात. आणि संतापेक्षा हरिदासापेक्षा आम्हाला दुसरं काही आवडत नाही. हां, संतापेक्षा दुसऱ्या ज्या वस्तू, दुसरे जे पदार्थ, दुसऱ्या ज्या व्यक्ती आहेत, ठीक आहे, ते सर्व प्राणी मात्र ईश्वराचे अंश आहेत, देवाचे अंश आहेत, म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो, त्यांना नमस्कार करतो. तुका म्हणे जैसे आवडती हरिदास, तैशी नाही आस आणि कांची, तैशी नाही आस आणि कांची. तुका म्हणे जैसे आवडती हरिदास, तैशी नाही आस आणि कांची, तैशी नाही आस आणि कांची. हरिदास, जसे आम्हाला हरिदास आवडतात, त्यांच्याविषयी जसं आमचं प्रेम भाव आहे तसं इतरांच्या ठिकाणी नाही. महाराजांनी मन मोकळेपणाने सांगितलं. आणि मग तुम्ही इतर सर्वांना प्रणाम करता, नमस्कार करता. महाराज सांगतात ये रामान विधी पाळना पुरते. आता तेवढं व्यवहार म्हणून दिला पाहिजे ना सन्मान. देवाची ती भूते म्हणून या, नाही तर मग ते माझे सोयरे सज्जन सांगाती. पाय आठविती विठोबाचे, जे विठोबाचं पायाचं चिंतन करतात, चरणाचं चिंतन करतात, ते आमचे सोयरे आहेत, ते आमचे आवडते आहेत, अर्थात संत. मला सांगतात की मला संत सर्वाधिक आवडतात. आणि असे आवडते संत जेव्हा महाराजांना भेटतात, जेव्हा अशा आवडीच्या संतांचं दर्शन होतं, मग महाराज त्या दिवसाला धन्यवाद देतात. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, आहे का नाही. पुण्य फळले बहुता दिवसा, मी प्रमाण सांगितलं. आणि मग त्या दिवसाला धन्य काळ, त्या वेळेला त्या ठिकाणी धन्यवाद देतात. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, असं आहे. संत भेटले. आपल्या संप्रदायामध्ये देवाची किंवा संतांची भेट झाली की विधी असा सांगितलेला आहे, प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे, मग चरण वंदावे, मग चरण वंदावे. प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे, मग चरण प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे, मग चरण वंदावे, मग चरण वंदावे. भेटी आलिंगन, मग चरण वंदावे, मग चरण वंदावे, मग चरण वंदावे. मग महाराजांनी देवाची किंवा संतांची भेट झाल्याच्या नंतर कोणत्या पद्धतीने आपला आदरभाव व्यक्त करायचा आहे, देवाचा किंवा संतांचा आदर कसा करायचा आहे. प्रथम भेटी आलिंगन, आलिंगन द्यायचंय. आलिंगन हे संतांची दिव्य झाली माझी काया, नाही का. किंवा आलिंगन गडे मोक्ष सायुज्यता जोडे, आलिंगनाचा प्रकार आहे. मग चरण वंदावे. आणि दुसरा प्रकार, त्या संतांच्या चरणाचं वंदन म्हणजे नमस्कार.
मग असा महाराज जेव्हा नियम सांगतात आणि मग महाराजांना जेव्हा संतांचं दर्शन होतं, संतांची भेट होते, अर्थातच मग महाराजांची सुद्धा अशाच प्रकारची प्रतिक्रिया आहे. श्री संतांची या माता चरणावरी, श्री संतांची माता चरणावरी, श्री संतांची या माता चरणावरी, श्री संतांची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, श्री संतांची या माता चरणावरी, श्री संतांची या माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी महाराजांना सर्व वस्तू सर्व पदार्थापेक्षा संत आवडतात. आणि असे आवडीचे संत भेटल्याच्या नंतर महाराज काय क्रिया करतात? श्री संतांची या माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. दंडवत म्हणजे नमस्काराच्या ज्या काही पद्धती आहेत, दर्शनाच्या ज्या काही पद्धती आहेत, त्याच्यामध्ये दंडवत. दंडवत, दंड म्हणजे काठी आणि वत म्हणजे प्रमाणे. दंडवत. पडे दंड काठी देह भलती सवा मोठी, देह भलती सवा मोठी, देह भलती सवा मोठी, दंड काठी देह भलती सवा मोठी, पडे दंड काठी देह भलती सवा मोठी, देह भलती सवा मोठी, देह भलती सवा मोठी, भेटल्यानंतर संतांचं दर्शन झाल्याच्या नंतर प्रथम त्यांना काय केला पाहिजे? नमस्कार. चरणाचं बंधन, नमस्कार. मग संत भेटले, श्री गुरु भेटले की प्रथमतः त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हायचे. मग कशाप्रमाणे? काठीप्रमाणे. पडे दंड काठी, देह भलती सवा लोटी. काठी नाही इथं, मात्र कोणीच नाही आपल्यात. सगळे यंग तरुण सर्व पैलवान आहेत. मी बराच वेळ झालाय, मला दंडवत सांगायचं होता ना. दंड म्हणजे काठी का चौबदाराची घेऊ मग? हे का नाही, ती क्रिया करून दाखवावी लागते ना. काय ती काठी घेतली अशी पण ती फुटन तुटन नको. असं असतं काठी. तुम्ही पकडाल का? द्या इकडं. क्रिया करून द्यावी ती अंगी. असं आहे, काठी आहे काठी. आता मला तुम्ही सांगा, ही काठी सोडल्याच्या नंतर कोणीकडे पडणार आहे? कोणीकडे पडणार आहे सांगा? ही काठी कोणत्या बाजूला पडणार आहे? पूर्व दिशा कोणती आहे? पूर्व, मागे, समोरची पश्चिम, अर्थात मग इकडची उत्तर, दक्षिण. कोणत्या दिशेला पडणार आहे सांगा बघू? नाही सांगू शकत. आता काठी सोडली ना, माझ्या अंगावर पडली. पडे दंड काठी. ही काठी सोडल्याच्या नंतर आता माझ्याकडे पडली, आता तिकडे पडली. जसं ती काठी पडत असताना अमुक दिशेला पडू का,
खाली काय आहे का, मी फुटेल का, तुटेल का, मोडेल, काठी विचार करते का, नाही. पडे दंडवत तसा आहे, नाही का. आळंदीमध्ये पंढरपूरला गेल्याच्या नंतरही काही नेहमी देवाचं दर्शन करून आल्याच्या नंतर गरुड खांबाजवळ यायचं. पूर्वीची ती पद्धत होती. आता तो गरुड खांब आणि ती रंगशिळा बंद करून टाकली. जे आहेत व्यवस्थेला मंडळी त्यांना त्याचं ज्ञानभान पाहिजे की वारकऱ्यांची त्या परंपरा आहेत, त्या पद्धती आहेत. असा इतिहास त्याच्याबद्दल सांगितला जातो नाना की पंढरपूरला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सभा घेण्याकरता लोकमान्य टिळक आले होते. टिळक आले तर जोग महाराज त्यांचे मित्र सहचारी, अर्थात जोग महाराज त्यांना घेऊन आले. प्रथम पांडुरंगाच्या दर्शनाला गेले. जोग महाराज पुढे, टिळक मागे. जोग महाराज पांडुरंगासमोर गेल्यानंतर आपल्या डोक्यावरचा फेटा काढला, कारण देवाचं संतांचं दर्शन करायचं, त्यांच्या चरणी धूळ आपल्या मस्तकाला लागली पाहिजे ना. मस्तक पवित्र सहितरजी. डोक्यावरचा फेटा काढला, पांडुरंगाच्या पायावर त्या ठिकाणी मस्तक ठेवलं. टिळकाने सुद्धा तशीच क्रिया केली की बाबा आता जोग महाराज जे संप्रदायातील ते श्रेष्ठ आहेत, ते जसं देवाचं दर्शन करतात. मग टिळकाने सुद्धा आपल्या डोक्यावरची असणारी पगडी, त्यांची पगडी, यांचा फेटा, ती पगडी काढली, पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवलं, बाहेर आले. गरुड खांबाला आलिंगन. पूर्वी नाही का गरुड खांबाला आलं की असं भेटायचं. आळंदीमध्ये गरुड खांब होता, आता तिथला बंद झाला, पंढरपूरचाही बंद झाला. असं गरुड खांबाला कडकडून भेटायचं, ती पद्धत. आणि त्याच्यानंतर उजव घेऊन असं ते रंगशिळा, तिला रंगशिळा म्हणतात ना. नामदेवांनी ज्या जागेवर भजन केलं, मग त्या रंगशिळेवर येऊन कान धरून नाचेन गरुड पारी, असे कान धरायचे, अशा उड्या मारायच्या. हे भोळे भाळे लोक काय त्यांचा भोळा भाव असतो. देवाला पाहत पाहत हे खेड्यातल्या महिला मंडळी, म्हाताऱ्या मंडळी पडल कधी, असं काय करणार, उड्या मारणार बरं का. आणि मग ते हे करायचं, कान धरून नाचायचं असं 2-3 वेळा, क्षमापराध. आणि मग काय करायचं, दंडवत. मला इथं सांगायचं आहे, लगेच काय करायचं, दंडवत. आता हे सगळे क्रिया आपण केलेले आहेत. आता ते बंद झालं, ते थांबू नाही देत नाही. सिक्युरिटी तयार आहे, चला पुढं, चला पुढं, चला पुढं. आता तर पलीकडच्या दरवाजातून काढतात. पण समोर आल्यानंतर देवाला दंडवत करायचं आहे. पुढं मला आता सांगतात पूर्ण. मग जोग महाराजांनी असे कान पकडले, उडी मारली आणि दंडवत घातला. टिळकांनी देवाचं दर्शन करत असताना जोग महाराजांचं अनुकरण केलं, गरुड खांबाला भेटताना अनुकरण केलं. मात्र पुढं कान असे धरायचे आणि त्या रंगशिळेवर दंडवत घालायचा. टिळकांनी नाकारलं. त्यांनी महाराजांनी सांगितलं की असे कान धरून इथं काय करायचं असतं, उडी मारायची, नाचायचं आणि दंडवत. टिळकांनी सांगितलं की आम्ही सरकारचे कान पकडतो, आम्ही आमचे कान पकडून घेत नाही. जोग महाराज म्हणजे हजर जबाब आहे. महाराज सांगतात, टिळक, या सरकारच्या द्वारामध्ये जर तुम्ही कान पकडून घेतली तर तुमच्या ठिकाणी त्या सरकारचे कान पकडण्याची शक्ती, सामर्थ्य येईल, अन्यथा येणार नाही. मग पुढे टिळकांनी ती क्रिया केली. मला सांगायचं की दंडवत, तो दंडवत, दंडाप्रमाणे, काठीप्रमाणे देवासमोर, संतांच्या समोर, श्रीगुरूंच्या समोर पडणं. आणि ते पडत असताना 8 अंग टेकले पाहिजेत. कारण साष्टांग, अष्टांग म्हणजे 8 अंग जमिनीला लागल्याच्या नंतर तो 8 अंगाने केलेला नमस्कार होतो. म्हणून साष्टांग हे करी दंडवत. सांगत होतं की आळंदीमध्ये आम्ही मुख्य दर्जातून आलो की प्रथमतः आळंदीचा विधी आहे, तिथं दंडवत करायचं. नंतर मग हैदबाबा म्हणजे ओरीकडे जायचं. पुढे माऊलींच्या दर्शनाला जाताना पूर्वी आपण गणपतीकडून जायचो ना, गरुड खांबा, तिथं गेलं की पुन्हा तिथं दंडवत. पुन्हा माऊलींचं दर्शन करून आलं की पूर्वी गर्दी किंवा असायची, पुन्हा दंडवत. म्हणजे किमान 3 वेळा माऊलींना दंडवत होत असायचा. आता हे बारीची बदलाबदली त्याच्यामुळं तो भाग होत नाही. तर असा दंडवत. मग तो 8 अंग असे टेकले पाहिजेत. नाही जर टेकले तर गुरुवर्य वैद्यबाबांसारखे मग भरपूर बोलायचे. 8 अंग टेकले पाहिजेत. ऐका, 8 अंग, 2 पाय, 2 गुडघे, 2 हात, किती झाले, 6, शिर आणि उर,
म्हणजे हे 8 अंग जमिनीवर टेकले पाहिजेत, नाही तर मग कपड्याला खालचे काय लागेल, धूळ लागेल. म्हणून असं जर वर तरंगले तर मग ते 8 अंग नाही झाले, मग 6 अंग, नाहीतर मग 4 अंग. तर 8 अंग जमिनीला टेकले पाहिजेत, तो आहे साष्टांग दंडवत. काही परंपरेमध्ये उत्तरेत वगैरे ती पद्धत आहे, किंवा आचार्यांच्या परंपरेमध्ये ती पद्धत आहे. आता काय झालं, आपलं संस्थेचं उदारांतकरण, शिष्याची जो निघे सेवा, त्याच्यामुळे शिष्य उल्लू बनले. पण ह्या प्रथा चांगल्या आहेत आणि त्या पाहिजेत. प्रत्येक गुरुकुलामध्ये, प्रत्येक आश्रमामध्ये, प्रत्येक संस्थेमध्ये हे पाहिजे. गुरूंचं त्या ठिकाणी समोर दर्शन झालं, गुरूंची भेट झाली की विद्यार्थ्यांनी त्यांना साष्टांग दंडवत केला पाहिजे. असं नतमस्तक होऊन त्यांच्यासमोर असं उभं राहिलं पाहिजे आज्ञाधारकपणाने. असे काही नमस्काराचे, विनम्रतेचे प्रकार आहेत. तो प्रकार मी आपल्याला समजवतोय. आणि मग 8 अंग असे जमिनीला टेकून नमस्कार. महाराज संत भेटल्याच्या नंतर साष्टांग हे करी दंडवत, पण कोणाला? संतांना. पण महाराजांनी संतांच्या चरणावर मी माझा माथा ठेवतो, 8 अंगाने त्यांना नमस्कार करतो, दंडवत करतो. पण याच्या पाठीमागे अगदी सुरुवातीलाच पहिला शब्द या अभंगामध्ये श्री घातलेला आहे. श्री. देवाच्या पाठीमागे श्री विठ्ठल, श्रीराम असं आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. आता जे आमचे पूज्य ब्राह्मण मंडळी असतात त्यांच्यामध्ये लिहित असताना तुम्ही पहा, ते असं ओपन नाव कधीच लिहिणार नाहीत. पाठीमागं श्री हा शब्द लिहिणार. त्यांचं जेव्हा लिखाण होतं तेव्हा तुम्ही पहा, आपलं काही नाही. पण पाठीमागे श्री हा शब्द पाहिजे. श्री, तो श्री शब्द ऐश्वर्यवाचक आहे, तो श्री शब्द वैभववाचक आहे, तो श्री शब्द सामर्थ्यवाचक आहे, तो श्री शब्द श्रेष्ठवाचक आहे, तो श्री शब्द सौंदर्यवाचक आहे. किती सांगू तुम्हाला, श्री शब्द जेव्हा पाठीमागे लागतो ना, तर कधी कधी त्या श्री शब्दाने, ज्याच्या पाठीमागे श्री शब्द लावलाय त्याचं ऐश्वर सांगायचे, त्याचं वैभव सांगायचे, त्याचं श्रेष्ठत्व सांगायचे, त्याचं सौंदर्य सांगायचे, आणखीन काही अर्थ असतील. खरं तर श्री हा शब्द सन्मानवाचक संबोधन सांगितलेलं आहे. सन्मानवाचक. जेव्हा एखाद्या आपल्याला सन्मान द्यायचा आहे ना, म्हणून आपण जर ज्ञानोबांच्या पालखी सोहळा त्याची पत्रिका संस्थान काढतं ना, त्याच्यामध्ये असा शब्दप्रयोग असतो, श्रींचा मुक्काम, श्रींची पालखी. तर तिथं ज्ञानेश्वर महाराज म्हणत नाहीत, तर श्रींची पालखी. श्री हा शब्द या ठिकाणी ऐश्वर्यवाचक, मांगल्यवाचक, सौंदर्यवाचक, वैभव त्या ठिकाणी हे सांगायचे, अशा अनेक अर्थाने. मग जेव्हा महाराज या ठिकाणी श्री संतांच्या माथा चरणावरी म्हणतात, नुसतं संतांच्या चरणावर माथा असं म्हणत नाहीत, तर जेव्हा श्री हा शब्द लावतात, मग संतांच्याकडे वैभव आहे का उगच लावता? संतांचं काय वैभव आहे? महाराज सांगतात, तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. हे त्रिभुवनामधलं जेवढं वैभव आहे ना, ते सर्वचे सर्व वैभव आमच्या पायाजवळ, आमच्या चरणावर काय करतंय? लोटांगण घालतंय. म्हणून संतांच्याकडे वैभव आहे, म्हणून श्री संतांच्या माथा चरणावरी. संतांच्या ठिकाणी सौंदर्य आहे, संतांच्या ठिकाणी सौंदर्य आहे. ऐका, ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, त्यांचं सौंदर्य आहे. म्हणून तर आपण त्यांच्या प्रतिमा करून, डोळ्यासमोर ठेवून आपण काय करतो? त्यांचं ध्यान करतो, त्यांच्या रूपाचं. ऐका, आपल्याला जेव्हा त्या ठिकाणी कीर्तन करायचं आहे, सुरुवातीला कीर्तनकार मंडळी काय करत असतात? विणा दिला, कमर बांधलं की असं हात जोडतात.
आणि डोळे झाकून अमरावतीच्या बाजाराची आठवण करतात का? काय करतात ऐका. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. या ठिकाणी सुद्धा पहा, गुरु नुसतं म्हणायचं नाही, मग श्री गुरु. गुरूंचे किंवा संतांचे जे चरण असतात ना, नुसते चरण म्हणायचे नाही, मग श्री चरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. बरोबर आहे ना पाठ? श्री गुरु किंवा श्री चरण, संतांचे जे चरण आहेत त्याच्या ठिकाणी ऐश्वर्य आहे. अरे त्या चरणाचं जे ध्यान करतात आणि मग हे ज्ञानेश्वरी जी निर्माण झाली, ते जे ऐश्वर्य निर्माण झालं कोणामुळे? निवृत्तीनाथांच्या चरणाच्या ध्यानामुळे. त्या चरणाचं जे ध्यान आहे, आता हृदय हे आपुले चौफाळून आवले, वरी बैसव पाऊले श्री गुरूंची. आलं का? म्हणजे नुसतं गुरु म्हणायचं नाही, नुसते चरण म्हणायचे नाही, तर श्री गुरु म्हणजे संतांचं त्या ठिकाणी ऐश्वर्य आहे, वैभव आहे. संतांच्या ठिकाणी सौंदर्य आहे. त्या सौंदर्याचं काय करतो आपण? ध्यान करतो. त्याचप्रमाणे संतांच्या ठिकाणी शुद्धपणा आहे. संत हे शुभ आहेत, संत हे शुद्ध आहेत. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी आहे का नाही? त्यांच्या ठिकाणी काय आहे? पावित्र्य आहे, मांगल्य आहे. आणि संत हे शुभ आहेत. एवढे शुभ आहेत, एवढे शुभ आहेत. अशुभ त्या पुढे शुभ होऊनिया ठाके, अशुभ त्या पुढे शुभ होऊनिया ठाके, शुभ होऊनिया ठाके, अशुभ त्या पुढे शुभ होऊनिया ठाके. कोण पाहे तया विठ्ठलाचे गाढे, विठ्ठलाचे गाढे. हे अशुभ त्या पुढे शुभ होऊनिया ठाके, अशुभ त्या पुढे शुभ होऊनिया ठाके. अशुभ त्या पुढे शुभ होऊनी ठाके, अशुभ त्या पुढे शुभ होऊनी ठाके. ह्या चालीचं वळण बाबाने म्हटलेलं अजून आठवत आहे. एकही महात्म्यांचं ते त्या वळणाला आठवण होते, नुसतं वळण आहे. अशुभ त्या पुढे शुभ होऊन्या ठाके. बाबा म्हणायचे, कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे. अशुभ त्या पुढे शुभ होऊन्या ठाके, अशुभ त्या पुढे शुभ होऊन्या ठाके. ऐका, संत एवढे शुभ आहेत की एखादं अशुभ म्हणजे प्रेतासारखं त्या ठिकाणी पुढे आलं तरी संतांनी त्या प्रेताला जिवंत करून त्याला मंगल केलं ना, त्याला शुभ केलं ना. एवढं शुभ केलं की त्यांच्या हातून मग ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. म्हणून श्री हा शब्द वैभववाचक, श्री हा शब्द शुभवाचक, श्री हा शब्द सौंदर्यवाचक, श्री हा शब्द अनेक गुणांचा त्या ठिकाणी समुच्चय. आणि म्हणून ते आपण रामायण मालिका, आम्ही आळंदीला असताना ते नुकतं ते रामानंद सागर, आणि आपल्याला त्या टायमाला टी व्ही कुठं, आपले श्रीमंत त्यांच्या घरी पाहिला. सगळं शुकशुकट असायचा. मला वाटतं काहीतरी 90चा काळ होतो तो. रस्त्याच्या एस टी ड्रायव्हर गाड्या उभं करून रामायण मालिका पाहिजे, सकाळच्या वेळेला ती लागायची. आणि मग त्याच्यामध्ये तो रावण, जेव्हा मारुतीराय हे गंधमादन वगैरे गेले ना, आणि तुम्ही कोण, मग परिचय देत असताना आम्ही श्रीरामाचे भक्त आहोत असे जेव्हा म्हणायचे ना. आता आमचे प्रभाकर महाराज सुंदर रामायणाचे वावे म्हणतात. त्यांच्या भागामध्ये ते रामायण वाचायची काय आहे पद्धत आहे, सूचक वाचक. ते सूचकही आहेत आणि वाचकही आहेत. तर एखाद्या दिवस तुम्हाला सांगतील ते कशा पद्धतीने पोहे म्हणतात ती. तर जेव्हा तो मग परिचय देताना म्हणायचे ना, नुसता राम नाही मग श्रीराम. मग तो रावण काय म्हणायचं माहिती आहे का? तो वनवासी, त्याला आहे का रथ, आहे की त्याला मुकुट, आणि मग त्याला काय तुम्ही श्री म्हणता, श्रीमत को.
असं तो काय करायचा, रावण बोलायचा श्रीमत कहो. राम त्याच्याकडे काय वैभव आहे, म्हणून श्री हा शब्द वैभववाचक आहे. म्हणून संतांच्याकडे वैभव आहे, संतांच्याकडे शुभत्व आहे, संतांच्याकडे सौंदर्य आहे. चला, अशा अनेक गुणांचा समुच्चय म्हणून त्या ठिकाणी श्री संतांची या माथा चरणावरी, संतांचं या ठिकाणी स्वरूपाचं वर्णन नाही तर चरणाचं वर्णन करत असताना, संतांच्या चरणावर नतमस्तक होत असताना कोणते चरण, आणि मग त्याच्याकरता श्री हा शब्द आहे. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आणि मग त्या संतांनाच महाराज तुमच्या दर्शनामुळं आम्हाला आमच्या जीवनामध्ये काय लाभ झाला, अभंगाचं दुसरं चरण. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, सांभाळा उत्तरी. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, सांभाळा संतांचं दर्शन झालं, महाराजांनी संतांना साष्टांग दंडवत केला आणि मग त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये कोणत्या पद्धतीने झाला, त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने झाला, दोन प्रकार सांगतात. विश्रांती पावलो, वाढले अंतरी प्रेमसुख. संतांच्या दर्शनाचा जीवनामध्ये काय लाभ होतो महाराज? संतांच्या दर्शनाने विश्राम्यंती यथा सुखम. ऐका, देवाचे किंवा संतांचं दर्शन, त्यांचा सहवास जीवाला विश्रांती देणार आहे. नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया. आळंदीला जाऊन होतं काय?
आळंदी हे विश्रांतीचं स्थान आहे, विश्रांतीचा ठाव, पायी संतांची या भाव. महाराज, संतांच्या चरणावर जर आपणाला मस्तक ठेवायला मिळालं तर मस्तक पवित्र सहित रजे, हे दुर्गुण दुर्विकार जाऊन त्या ठिकाणी विश्रांती. जोपर्यंत हे विकार आहेत तोपर्यंत जीवाला विश्रांती नाही. जोपर्यंत काम आहे, जोपर्यंत क्रोध आहे, जोपर्यंत लोभ आहे, हव्यास, त्या ठिकाणी विश्रांती नाही. मग काय करायचं? झोपेच्या गोळ्या घ्यायच्या, तरी झोप लागत नाही, मग विश्रांती नाही. विश्रांती पावलो आणि वाढले अंतरी प्रेमसुख. अंतरात विश्रांती आणि अंतरात प्रेमसुख. भक्तिविषयक जे प्रेम आहे ना, महाराज सांगतात की ते त्या प्रेमसुखाची काय झाली? वृद्धी झाली, त्या प्रेमसुखाची वाढ झाली. अगोदर भक्तीवर प्रेम होतंच, पण आम्हाला संतांच्या दर्शनामुळं, संतांच्या संगतीमुळं आमच्या अंतःकरणामध्ये भक्तिविषयक प्रेमसुख त्याची वृद्धी झाली. वाढले अंतरी प्रेमसुख. आणि मग आता तुम्ही काय करा? सांभाळा. याच्यानंतर उत्तरी म्हणजे आता तुम्ही संतांनीच आमचा काय करा? सांभाळ करा. या पदामध्ये ही प्रार्थना आहे की आता आम्हाला तुमच्या संगतीचा, तुमच्या दर्शनाचा लाभ झाला, म्हणजे योग झाला. आता त्या योगाचा क्षेमही, विश्रांती प्राप्त झाली, योग झाला, अंतरामध्ये भक्तिविषयक प्रेमसुख निर्माण झालं, हा योग झाला. आता त्याचा क्षेमही तुम्हीच करायचा आहे, तुमच्या कृपेनेच करायचा आहे. म्हणून सांभाळा उत्तरी. आता भविष्यामध्ये सुद्धा तुम्ही काय करा? आमचा सांभाळ करा. संतांना आपण हीच प्रार्थना करायची की आतापर्यंत तुमच्या कृपेने आमचं जीवन संप्रदायामध्ये आहे, भविष्यामध्ये सुद्धा असं शेवटच्या क्षणापर्यंत राहावं, याच्याकरता तुमच्याच कृपेची आवश्यकता आहे, अपेक्षा आहे. म्हणून सांभाळा उत्तरी. महाराज देवाला सुद्धा प्रार्थना करतात की नाही? आम्हा जगदीशे सांभाळावे. जगदीशाने काय करावं? आम्हाला सांभाळावं. तसं संतांनी सुद्धा आम्हाला सांभाळावं. देवाच्या समोर गेलं की देवाला प्रार्थना करायची, आम्हा जगदीशी सांभाळावे. संतांच्या समोर गेलं की संतांना प्रार्थना करायची, सांभाळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेमसुख. मला सांगतात की संतांच्या संगतीमध्ये राहिल्याच्या नंतर जे प्रेमसुख वाढलं आणि त्याच्या ओघाने माझी काया डवरली, हे काया कृपेच्या उरशी नव्हे अनारेशे उद्धरलो. ही माझी काया डवरली म्हणजे सुशोभित झाली. आलिंगने संतांची या दिव्य झाली माझी काया. संतांच्या दर्शनाने, संतांच्या आलिंगनाने ही काया मस्तक पवित्र सहित रजे, आहे का नाही? त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून तर ही काया दिव्य होते, ही काया त्या ठिकाणी पवित्र होते. मस्तक पवित्र सहित रजे. म्हणून डवरली हे काया कृपेच्या ओरशी. तुमचा जो कृपेचा वर्षाव, ओरस म्हणजे वर्षाव, जो माझ्यावर झालेला आहे, आता माझी ही काया डवरलो भक्ती सुखे, म्हणजे काया आता सुशोभित झाली, आहे का नाही? अलंकाराने नाही सुशोभित करायची, चांगले वस्त्र, चांगले कपडे घालून नाही. ठीक आहे, लज्जारक्षणाकरता ते घालावं लागणार आहे, पण त्या ठिकाणी बहुतेकांचा प्रयत्न चांगले कपडे घालून सुशोभित, चांगले अलंकार घालून सुशोभित, चांगलं हे करून सुशोभित, त्याच्याकडून होण्यापेक्षा संतांच्या कृपेने, संतांच्या आशीर्वादाने, संतांची मर्जी संपादन करणं ही काही सोपी गोष्ट नाही. आणि मग संतांची त्या ठिकाणी कृपा झाली. हा दिठीवा जयावरी झळके की हा पद्मकरू माथा पारुखे, तो जीवचे परी तुके महेशिशी, एवढे जे महिमेचे करणे. मला सांगतात संतांचा महिमा, संतांच्या कृपेचा महिमा काय आहे की त्या ठिकाणी ही काया डवरते म्हणजे सुशोभित होते. डवरली हे काया कृपेच्या ओरशे नवी अनारेशे उद्धरलो. फार काय सांगू, आता आमचा उद्धार झाला, वास आता आमची अधोगती शक्यच नाही. वैकुंठशी मामासाहेब दांडेकर, शांताराम गुरुजी, वैकुंठशी गुरुहरी घोले बाबा नेहमी सांगायचे, वा हे मस्तक आता ज्ञानोबारांच्या समाधीला लागलं, काय राहिलं शिल्लक? ज्या समाधीला तुकोबारांचं मस्तक लागलं, ज्या समाधीला नाथरायांचं मस्तक लागलं, ज्या समाधीला गोरोबा काकांचं मस्तक लागलं, ज्या समाधीला चोखोबारांचं मस्तक लागलं, अरे त्या समाधीला आपल्याला मस्तक लावायचं भाग्य मिळालं, काय शिल्लक राहिलं सांगा ना?
उद्धार त्या ठिकाणी झालाच. वेळ झालाय, मला थांबायचे. थांबायचं म्हणजे तुम्हाला जेवायचे म्हणून थांबायचे, पण तुमच्यापेक्षा मला जेवायचे. पण आता काय करायचं, वेळ झाला. जोग महाराज कुशावर तर गेले त्र्यंबकेश्वरला. त्याच्यानंतर पंड या संकल्प करणं पडत आहे. महाराज सांगतात, अरे संकल्प जीवनामध्ये विकल्पच नाही तर संकल्प. ज्याला विकल्प आहे त्याने संकल्प करायचा. आमच्या जीवनामध्ये संकल्प विकल्प नाहीच, आणि आमच्या जीवनामध्ये संकल्प आहे तर संकल्प तो नाही तुझा महाराजा विनतो. महाराज असे निडर. पण आता तुझ्या गावात आलो बाबा, ज्याचे गावी केला वाचत्याशी नसावे. तुझं ऐकलं पाहिजे ना. हां, मग ते काय करू, घ्या हातात पाणी, ओंजळीत पाणी, असं घेतलं. मला आम्ही म्हणतो तसं मग देशकालाचा उच्चार केला, आणि मग पापोहम पापकर्महम पापात्मा पापसंभव त्राही माम कृपया गंगे सर्व पाप हरा भव. या श्लोकाचा अर्थ असा आहे, मी पापी, माझ्याकडून पाप होण्याची शक्यता, आणि म्हणून त्या पापातून गंगामया मला काय कर, सोडव, सर्व पाप हरा भव, माझ्या पापाचं हरण कर. आता जोग महाराज होते ते संस्कृती ज्ञाते होते. आपल्याला संस्कृती येत नाही म्हणून पुढे ब्राह्मण म्हणतो ना आपण, पाठीमागं म्हणत असतो. त्या ब्राह्मणांमध्ये 4-2 शिव्या दिल्या ना तरी सुद्धा हे लोक मागं तसेच म्हणतील. मी काय ब्राह्मणाला म्हटलं तुम्ही प्रयोग करा, मी सांगतोय म्हणून, मध्ये 2-4 शिव्या द्यायच्या आईवरून. हे तसेच म्हणतील का? त्यांना वाटतं हे संकल्पतच आहे काय नो अनभिज्ञ. महाराज संस्कृतचे ज्ञाते होते. महाराज सांगतात, हे पापोहम, मी पापी, पाप करणारा, त्राहिमाम कृपया गंगे. गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली, ज्ञानोबरांच्या समाधीवर ठेवून ज्ञानोबरांच्या समाधी दर्शन घेतो, त्या आठविता महापुण्य राशी. बरं, पंढरपूरची वारी करतोय, जन्मांतरीच्या पुण्यराशी वारी त्याशी पंढरीची. अरे नुसतं पंढरी पंढरी म्हटलं तर पापाची बोरी पापळून जातं. असा सगळं पंढरीचा वारीचा महिमा आहे. रोज हरिपाठ म्हणतो, आणि आमच्या हरिपाठाचं ध्रुपद आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. रोज नामस्मरण करतोय, आणि त्या नामस्मरणाचं महिमान फल असं सांगितलेलं आहे की हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाशी क्षण मात्री. हरी उच्चारणे अनंत म्हणजे अनेक पापांच्या राशी भस्म होतात. हे आमचं तत्व आहे, आणि तरी सुद्धा पापोहम म्हणायला लावतोय मला. महाराजांनी दिलं ओंजळीतलं पाणी टाकून आणि बसले पोहत. महाराज नव्याना ऋषी उद्धरलो. माऊलींचं दर्शन झालंय, पुण्यपुरुषाचं दर्शन झालं, ठीक आहे. आपण ज्ञानोबराय पाहिले, तुकोबराय पाहिले, जोग महाराज पाहिले नाहीत, पण असे महात्मे आहेत की त्याच तोडीच्या महात्म्यांचं दर्शन झालं बुवा. आपण सर्वजण भाग्यवानच आहोत. शांती ब्रह्म गुरुवर्य मारुती बाबांचं दर्शन झालं ना, संपलं. नव्या नारशी उद्धरलो, त्यांच्या चरणाचं दर्शन झालं, चरणाची धूळ आपल्या मस्तकाला लागली, त्यांचं दर्शन झालं ना, अरे झाली पापा तापा तुटी, राहिलंच कसं शिल्लक. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांची. म्हणून नवे अनारिशे उद्धरलो. मला सांगतात, खरं तर संतांची भेट, संतांचं दर्शन, त्यांचा सहवास हे होण्याकरता भाग्य पाहिजे, त्याच्याकरता पुण्य पाहिजे. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्याचा उदय. भाग्याशिवाय पुण्याशिवाय त्या ठिकाणी भाग्योदयेन बहुजन्म पुण्य समर्जितेन वा असं सांगितलेलं आहे. भाग्याचा उदय किंवा अनेक जन्माचं पुण्य. मात्र कसं बोलतात, निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानं कोटी, रोकड्या लाभती पाठवाटी तय होय भोटी हरिप्रियाची. भगवंताचे प्रिय म्हणजे असे साधू संत भेटण्याकरता अनंत जन्माचे जे पुण्य आणि ते असे ओळीने उभे राहिले पाहिजेत. तर काय होणार आहे, अशा महापुरुषांची भेट, अशा महापुरुषाचा संश्रय संगत मिळणार आहे. ती सहजासहजी मिळते का? पण मला सांगतात, माझा जर विचार केला तर माझ्याकडे याच्यापैकी काहीच नाही. संतांचं दर्शन, त्यांची भेट होण्याकरता, त्यांची कृपा होण्याकरता, त्यांची मर्जी संपादन करण्याकरता त्यांची सेवा करावी लागते, आहे का नाही? त्यांची सेवा करावी लागते. हे असे काही काही जी जी वाट्याला ती सेवा करावी लागते. मग त्या ठिकाणी ते खुश होणार. त्यांच्या मनोगताप्रमाणे, स्वामीच्या मनोभावा न चुकीचे, त्यांच्या मनोगताप्रमाणे त्या ठिकाणी वागावं लागतं. ते सर्व केल्यानंतर मग त्यांची कृपा होईल. मग अपेक्षित आपुले तरी तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे, मग अगर्वता करावे दास्य सकळ.
मग अपेक्षित आपले तेही सांगतील पुशिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये, असा क्रम आहे. त्याच्या अगोदर त्यांची सेवा घडली पाहिजे. पण मी काय करू, मी असा दुर्बळ, तुका म्हणे मज न घडता सेवा. याच्यापैकी संतांनी भेट द्यावी, त्यांचं दर्शन व्हावं, त्यांचा सहवास व्हावा, त्यांच्या चरण मस्तक ठेवायला मिळावं आणि त्यांच्या संगतीचा त्या ठिकाणी दर्शनाचा लाभ, विश्रांती पावणं, ह्या सगळं करता पुण्य पाहिजे, सुकृत पाहिजे. पण माझ्याकडे काहीच नव्हतं. तुका म्हणे मज न घडता सेवा. आणि मग महाराज तुम्हाला संतांची भेट, संतांचं दर्शन झालं, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. मागच्या अनेक जन्माचा जो ठेवा आहे ना, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडाला. पूर्वीचा काळ होता, हे लोक, हे संपत्ती, जे काय वैभव वगैरे ते असेल ना, खूप कंजूस होते लोक. आताचे कसे आहेत माहिती नाहीत, पण पूर्वीचे लोक कंजूस होते. ज्ञानोबा बोलतात, जीव जावो परी ठेविला नुमशे ठाऊ. पूर्वी धन कुठे ठेवायचे? धनाने भूमऊ, धनाने बँकवू नाही. धन कुठे ठेवायचे? भूमीमध्ये. बँकेत नव्हत्या. मग असे लोक काय करायचे म्हणतात, होते तुमच्याकडे होतं की नाही माहिती नाही, पण सांगतात असे ते भिंती, त्या भिंतीमध्ये काय करायचं, ते मडक्यात असे चरवीमध्ये काय करायचे, ते असे ठेवायचे, तसेच मरून जायचे. मग मेल्याच्या नंतर पुढं ते धन नाही. आणि जरी आता कदाचित कोण जर त्या धनाजवळ जायला लागलं तर त्याच्यावर असं होऊन काय करायचे, हजर व्हायचे, पण ते धन कोणाला मिळू देत. असं असतं बरं का. ते लोभ्याचं जे धन असतं ना, लोभ्याचं धन, तुकोबारांनी कायदा सांगितलाय महाराज. तुकोबारांनी नियम सांगितलाय कोणता? घेऊ नये तैसे दान ज्याचे धन अभिलाषी, तो येथे कामा नये. ज्याचं असं अभिलाषायुक्त धन असतं ना, त्या धनामध्ये, पैशामध्ये ज्याचं मन अडकलेलं असतं ना, ते घेऊ नये दक्षिणा. सांगा उचल 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 ती दक्षिणा घेऊन. आता तो बरं बोलतात, घेऊ नये तैसे दान ज्याचे धन अभिलाषी. तर असं आहे, तो ठेवा. मग असे ते ठेवायचे, पुरून ठेवायचे. आणि मग कोणत्या वंश परंपरेमध्ये भाग्यवान, 2-4 पिढ्याच्या नंतर पुन्हा तो वाडा पडायचा, ती भिंत पडायची, आणि त्याला मग ती चरबी काय व्हायची, सापडायची. पूर्वजांनी कुठंतरी ठेवलेलं धन किंवा कोणाकडे ठेवलेलं उसनवारीनं ते व्याजाने दिलेलं धन, आणि मग ते काय व्हायचं, तो प्रामाणिक जर असेल ना एखादा मनुष्य, तो सांगायचे तुझ्या आजोबाने त्यावेळेला माझ्याकडे ₹1,00,000 ठेवले होते, आता त्याचे 10 लाख रुपये झालेत. योगाने, भाग्ययोगाने काय झाले, माझी आता संपत्ती वाढलेली आहे, मला धन मिळालेलं आहे, मग तुझ्या वडिलाचं कशाला ठेवू बाबा, ते तसं धन खाणं बरोबर नाही. मग हे तुला घे, याला म्हणतात ठेवा. तसा पुण्याचा ठेवा जर असेल तरच कीर्तन ऐकायला मिळेल. आज जेव्हा कीर्तनामध्ये आपण सर्व मंडळी आहात ना, भाग्य आहे, पुण्य आहे म्हणून तुम्ही कीर्तनाला आले, म्हणून कीर्तनाला बसले, नुसते आले नाहीत, बसले. ही मंडळी जेव्हा कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभी आहेत ना, प्रत्येकाचं भाग्य, प्रत्येकाचं पुण्य हे वेगळं 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 आहे, अधिक 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 आहे. बसणाराचं पुण्य आहे, टाळकऱ्यांचं पुण्य आहे, आणि मग कीर्तन करायचं पाप आहे का? जेव्हा कीर्तन होतं हे पाप पुण्यच आहे. पुण्य आहे म्हणून कीर्तन कर, नाही तर काय लायकिंग, काय पात्रता आहे, पिऊन खाऊन तिकडंच कुठंतरी पडले असते गटारात. पण पुण्याचा उदय म्हणून तर त्या ठिकाणी संतांच्या चरणावर राहायला मिळालं. काय कुठं आळंदीमध्ये 4-2 वर्ष राहतो बाबा, चाळणीप्रमाणे आमची बुद्धी काय. चाळणीमध्ये दिवसभर जरी त्या ठिकाणी मोटरीचं पाईप जरी सोडलं तरी ती चाळणी भरणार आहे का? अशा पद्धतीचे हे खोके, तिकडं नका राजकारणात जाऊ, असे हे खोके. काय त्या तारेला लागलेलं पाणी त्याच्यावर हे चमकते. मला सांगायचं आहे की पूर्व पुण्य ठेवा ओढवला, असा पुण्य-पुण्याचा त्या ठिकाणी ठेवा. आणि त्या जेव्हा त्या ठिकाणी प्राप्त होईल ना, तो जेव्हा फलोन्मुख होईल ना, ते पुण्य जेव्हा फलोन्मुख होईल तेव्हा मग देवाची किंवा संतांची भेट, संतांचं दर्शन, मग वारी. तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई.
जेव्हा फलवणूक होईल तेव्हा तरीच ओ हे हरिभक्त कृपावंत मानसी किती प्रमाण आहेत. ज्ञानोबा वर्णन करतात, पूर्वजन्मी सुकृती तोर केली ती मज आजी फळाशी आली, परमानंदो आजी मानसी भेटी झाली या संताशी. माझ्या कोणत्या जन्माचं पुण्य त्या ठिकाणी कामी आलं, फलवणूक झालं, अशा मला संतांची भेट झाली, त्यांचं दर्शन झालं, म्हणून त्यांच्या चरणावर साष्टांग अशा प्रकारचा नमस्कार, साष्टांग अशा प्रकारचा दंडवत त्या ठिकाणी करतो. करण्याचं कारण असं आहे की संत हे वैभवशाली आहेत, संत हे शुद्ध आहे. जय जय व शुद्धे किती त्या ठिकाणी दिलं. संत हे शुद्ध आहेत, संत हे पवित्र आहेत, संत हे मंगल आहेत, संतांचे ऐश्वर्य आहे आणि असे संत हे सन्मानाला योग्य आहेत. कोणी सन्मानाला योग्य नसतं. अशा समुच्चयाने असा जो गुणांचा समुच्चय आहे आणि म्हणून श्री हा शब्द त्या ठिकाणी आहे. उगाच उगाच लग्नपत्रिकेमध्ये जेव्हा लिहितात ना श्री आमके आमके आहे, ठीक आहे, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये लिहितात, लिहिलं पाहिजे. आणि का म्हणू नये? आपण जर पांडुरंगाचे भक्त असू तर मग आपल्याला श्रीराम म्हणून घेण्याचा अधिकार आहे, नाही तर नुसता राम. मग पण आपण त्या ठिकाणी भक्ती करतो ना, मग श्रीराम, मग श्री एकनाथ, मग श्री प्रभाकर, बरं का, मग श्री लावलं पाहिजे. नाही तर मग नुसते ते काय लग्नपत्रिकेमध्ये ज्यांचं लग्न नाही झालं ना त्यांच्या पाठीमागे, ज्यांचं लग्न झालं त्यांच्या पाठीमागे श्री. ते काय आपल्या पत्रिका असतात ना, आम्ही म्हणलं अरे हे कीर्तन करायच्या मागे श्री लावलं पाहिजे. ते म्हणले हे ब्रह्मचारी तर मग यांच्या पाठीमागे श्री कशी, अशी डोकेबाजीत. त्याला लग्न झाल्यानंतर श्री लावायचं. अरे म्हटलं उलट श्री काढली पाहिजे. हेच खरे ऐश्वर्य वाचक आहेत, हेच खरे शुद्ध आहेत जे ब्रह्मचारी आहेत ते. पण त्यांचा एक समज असतो की श्री हा शब्द ज्यांचा विवाह झाला त्यांच्या पाठीमागे लावायचा. तसं नाही आहे. तर जे संतांचे सेवक आहेत, जे भगवंताचे सेवक आहेत ना, ते खरे पाठीमागे श्री हे सन्मान वाचक, ऐश्वर्य वाचक असं संबोधन लावण्याच्या लायकीचे आहेत, पात्रतेचे आहेत. आणि जे अशा पात्रतेचे आहेत त्यांचं नामस्मरण केल्यानंतर आपल्या ठिकाणी ती पात्रता येईल, म्हणून तर त्यांचं भजन टाळी वाजवून मोठ्या अट्टासाने करावं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानाराज माऊली तुकाराम, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानाराज माऊली पूजनीय बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने, पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा उत्सव प्रारंभ होतो. अत्यंत या उत्सवाला भव्यता आहे, अत्यंत भव्यता आहे. आणि अशा भव्य दिव्य उत्सवाचा प्रारंभ या ठिकाणी होतो. प्रथम दिवसाची सेवा आहे, संत महापुरुषांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आहे, म्हणून त्यांचंच मंगल करायचं. म्हणून श्री संतांची या माथा चरणावरी म्हणून हे मंगल या निमित्ताने केलेलं आहे. खरं तर आज नानांची सेवा होती, काही अडचणीमुळे क्वचित असे काही बदल करावे लागतात. म्हटलं काही नाही, मग आपलंच हे का नाही. सुवासिनीला काय कुठूनही कुंकू लावलं काय, सुवासिना जनतेत काय, म्हणून अशा पद्धतीने त्यांनी अनुमती दिली आणि ही सेवा त्या ठिकाणी पूजनीय सद्गुरू रंभाऊ बाबा त्यांच्या चरणावर विंदीही मी कृतज्ञतापूर्वक नमस्कारपूर्वक ही सेवा समर्पित करतोय. आपल्या सर्वांना त्यांचा लाभ झाला. 5वं पुण्यस्मरण आहे आज. खूप आपण त्यांची काया वाचा मनाने सेवा केली आणि त्यांनी प्रेम केलं की शेवटी ते इथंच त्या ठिकाणी जीव ठेवून गेले. हे मड कुठं का जायला, पण त्यांनी जीव कुठे ठेवला? तुका म्हणे जीव भाव इथं ठेवला ना तुमच्याजवळ, बस तो जीव त्यांनी नेला नाही, जीव तुमच्याजवळ ठेवला. म्हणून तर तुम्ही
त्यांच्या पश्चातही त्यांना त्यांच्या कीर्तीला साजेसा तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती असा त्या ठिकाणी आपण उत्सव अत्यंत भयभीतीने करताय. सर्व आयोजकांना हा उत्सव होण्याकरता ज्या ज्या सर्वांचे कष्ट आतापर्यंत झालेले आहेत, पुढे 7 दिवस होणार आहेत, वेगळ्या प्रकारचं योगदान ज्यांचं आहे, ज्यांचं होणार आहे, ज्यांचं भाग्य असेल त्यांचंच होणार आहे. दुर्भागी माणसं असतात, पापी माणसं असतात, त्यांचा पैसा निवडणुकीत, पोलीस स्टेशन, वकील तिकडं जात असतो. आणि इकडं तो परमार्थामध्ये पैसा अशा महापुरुषांच्या पुण्यतिथी करता ती संपत्ती येण्याकरता सुद्धा पुण्य पाहिजे, शुद्ध संपत्ती पाहिजे. अशुद्ध संपत्तीकडे येतही नाही आणि आली तरी घ्यायची बी नाही. कर्ज काढावं लागलं तर हरकत नाही महाराज. तर अशा पद्धतीने हा उत्सव होतोय. आपण सर्वांनी योगदान द्या. विशेष म्हणजे आपण सर्वांनी उपस्थित राहा आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं स्मरण करून आपण पुण्यवान बना. आज भाग्यवशात सेवा करायला मिळाली, धन्य समजतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. ओम राम बाबा नमो नमः. श्री राम बाबा नमो नमः. जय राम बाबा.